मुंबईमध्ये भाजप विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 5 विद्यमान आमदारांची तिकीट कापणार आहे. म्हणजेच मुंबईमध्ये भाजप भाकरी फिरवणार आहे. भाजपवर ही वेळ का आली याचं कारण असं दिलं जातं, अर्थात ही सूत्रांची माहिती आहे की सुमार कामगिरी यामागचं एक महत्वाचं कारण समजलं जातं. आता भाजप या 5 आमदारांच्या जागी दुसऱ्या 5 उमेदवारांची निवड करणार आहे. अर्थात ताज्या जमायचे किंवा जुने चेहरे ज्यांना आत्ताच्या अलीकडच्या राजकारणामध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं, अशा काही उमेदवारांना घेऊन भाजप मुंबईमध्ये निवडणूक लढणार आहे. अर्थात भाजपचा हा हरियाणा पॅटर्न होता. हरियाणामध्ये अनेक आमदारांची तिकीट कापली गेली आणि नव्या आमदारांना संधी दिली गेली आणि त्याचाही फायदा भाजपला बऱ्यापैकी झालेला आहे. महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न निश्चितपणे राबवला जाणार आहे. जी काही 5 सूत्र होती, ज्या सूत्रावर आधारित भाजपला विजय मिळवता आला, तसाच विजय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त आमदारही निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबईमध्ये 5 असे आमदार आहेत. त्या 5 आमदारांचं तिकीट निश्चितपणे कापलं जाणार आहे. त्यांचे विकेट विधानसभेच्या निवडणुकीत पडणार आहे. राम कदम भाजपचे घाटकोपर पश्चिमचे आमदार आहेत. उत्तम प्रवक्ते आणि उत्तम वक्ते सुद्धा आहेत. पण अनेकदा राम कदमांच्या प्रवक्ते पदामुळे भाजप अडचणीतही आलाय. पण भाजपच्या विचारांची पाठराखणही त्यांनी केली आहे. तरी सुद्धा त्यांना तिकीट नाकारणं हा मोठा धक्का त्यांनाही आहे आणि अर्थात त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा. मनसेचे जेव्हा 13 आमदार निवडून आले होते महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी भाजपचे ते नेते नव्हते. त्यावेळी ते मनसेचे आमदार म्हणून निवडून आले होते. पण पुढच्याच निवडणुकीमध्ये राम कदम यांनी मनसेला रामराम ठोकला आणि ते भाजपमध्ये गेले. त्यांना कोणत्या वेळी कुठे जायला पाहिजे याची बरोबर जाणीव आहे. प्रवीण दरेकर आणि राम कदम हे राज ठाकरे यांच्या करिश्मामुळे निवडून आलेले 2 असे आमदार होते. नंतर ते दोन्ही आमदार भाजपमध्ये गेलेले आहेत. हा एक मुद्दा झाला. राम कदम यांनी मतदारसंघात सक्रियता दाखवली नाही किंवा त्यांनी मतदारसंघातली कामं केली नाही किंवा पक्ष संघटना मजबूत केली नाही, अशा वेगवेगळ्या आरोपांमुळे त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. तमिल सेल्वम हे एकमेव साऊथ इंडियन आमदार आहेत सायन कोळीवाडा इथले. आणि तमिल सेल्वम ज्यावेळी आमदार झाले त्यापूर्वी काँग्रेसचंच अधिराज्य तिथे होतं आणि बऱ्यापैकी हा मतदारसंघ काँग्रेससाठी अत्यंत पूरक होता. पण तरी सुद्धा भाजपनं काँग्रेसच्या या मतदारसंघाला खिंडार पाडलं आणि दक्षिण भारतातले पण मुंबईत याच भागात राहणारे कॅप्टन तमिल सेल्वन यांना त्यांनी जिंकून आणलेला आहे. अर्थात त्यांना तिकीट जर कापलं जाणार तर त्यापूर्वी ते नाराज होणे याची काळजी भाजपनं घेतली आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या संस्थेला, जो शैक्षणिक सामाजिक कामासाठीची त्यांची जी काही संस्था आहे ज्या उद्देशांसाठी, त्या संस्थेला वडाला इथला अत्यंत मोक्याचा प्लॉट हा मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे, जेणेकरून त्यांची नाराजी दूर व्हावी आणि त्यांनी नव्या उमेदवारासाठी आपल्या पूर्ण ताकदीनं काम करावं. राम कदम यांच्या जागी भाजपचा कोण उमेदवार असेल नवा, याबाबत फार काही आता माहिती मिळू शकली नाही. पण तमिल सेल्वम यांच्या जागी भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता जास्त आहे. राजश्री शिरवाडकर या मुंबई भाजपमधल्या सक्रिय आहेत. त्यांचे पती राजेश शिरवाडकर हे सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि मुंबई भाजपमध्ये ते सक्रिय असतात. आणि ज्ञानेश महाराव यांना माफी मागण्यासाठी भाग पाडणारे राजेश आणि राजेश्री शिरवाडकर असं हे राजकारणातलं भाजपचं कपल आहे, दाम्पत्य आहे. आणि तेव्हा ते चर्चेत आले होते म्हणून मी त्याचा उल्लेख फक्त इथे केला की कोणत्या पद्धतीचं राजकारण हे करतात याची प्रेक्षकांना माहिती व्हावी. तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. तो आत्ताचा विषय नाही, पण तरी सुद्धा मी पूरक म्हणून माहिती सांगितली. तमिल सेल्वम यांना तिकीट नाकारणं तितकंसं भाजपसाठी सोपं नव्हतं, पण ते नाकारलं. आणि याला एक पूरक माहिती म्हणून मी तुम्हाला आणखी सांगतो की अचानक गणपती आणि नवरात्रीच्या दिवसामध्ये सायन
स्टेशन पासून तर सायन, कोळीवाडा आणि प्रतीक्षानगर तर वडाळापर्यंत राजश्री शिरवाडकर यांच्या नावाचे फलक, हजार एक फलक तुम्हाला जागोजागी आम्हाला जनतेला दिसले. तेव्हाच हे लक्षात आलं होतं की तमिळ सेल्वम यांचं तिकीट कापलं जाणार आणि राजश्री शिरवाडकर यांना विधानसभेची उमेदवारी ही दिली जाणार. पण त्या तितक्याशा सक्रिय नाही. त्या माटुंग्यामध्ये राहतात. माटुंग्यामध्ये त्यांचं राजकारण आहे. तिथून त्या नगरसेविका होत्या. पण तसं माटुंगापासून सायाना काही दूर इलाका नाही. पण तमिळ सेल्वम जितके सक्रिय असतात तितके निश्चितपणे त्या सक्रिय नाहीत. याचा फटका त्यांना किती बसेल? लोक त्यांना स्वीकारतील का? भाजप आणि शिवसेनेची युती जरी असली तरी सुद्धा त्यांच्यासाठी हा गड सोपा नाही. वर्सोवाला भारती लव्हेकर यांचं तिकीट कापलं जाणार आणि तिथे संजय पांडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. संजय पांडे हे मुंबई भाजपचे अत्यंत उत्तर भारतीय नेते आहेत, बिल्डर आहेत व्यवसायानं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहे आणि भाजपच्या कार्यक्रमामध्ये किंवा इतरत्र कुठे सुद्धा ते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कायम असतात. हे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहिलं आणि त्यांना सुद्धा विधानसभेत जायचं होतं, आमदार व्हायचं आहे, आर्थिक दृष्ट्या ते सक्षम आहे आणि मुंबई भाजपमधले ते अत्यंत महत्वाचे उत्तर भारतीय नेते आहेत. आता भारती लव्हेकर या दोनदा आमदार राहून चुकल्या. स्वर्गीय विनायक मेटे यांच्या त्या सहकारी होत्या आणि विनायक मेटे यांच्या कोट्यातून, पण त्यांच्या पक्षाकडून नव्हे, भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि सलग त्या 10 वर्ष आमदार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मासिकाच्या मुख्य संपादिका या नात्यानं त्यांची ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या, त्यापूर्वी काँग्रेसमध्ये होत्या आणि अचानक त्यांनी विनायक मेटे यांच्या सोबत राजकारण करत त्या भाजपमध्ये गेल्या आणि 10 वर्ष त्या खासदार होत्या. पण त्यांच्या संदर्भामध्ये अकार्य क्षमता हाच ठपका ठेवला जातो आहे. मतदारसंघात काम केलेलं नाही, सक्रिय नाही, त्या जागी एक नवा नेता त्या भागातला आणि त्याला संधी द्यावी असं भाजपच्या मनामध्ये असेल. घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा आहे. पराग शहा यांच्या जागी प्रकाश मेहता माजी मंत्री आणि भाजपचे मोठे नेते, पण त्यांचं तिकीट मागच्या वेळी कापलं गेलं होतं. बावनकुळेंचं जसं तिकीट कापलं गेलं तसं प्रकाश मेहताचंही तिकीट कापलं गेलं आणि असे जे काही गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय यांच्या त्यांचे खंदे समर्थक, त्यांच्या राजकारणात स्वतःला अत्यंत मानाचं स्थान मिळवणारे असे हे एक महत्वाचे मुंबई भाजपचे नेते आणि मुंबई भाजपचे ते अध्यक्ष सुद्धा राहून चुकलेले आहेत. पण गेल्या काही काळामध्ये त्यांचं अत्यंत राजकारण हे अडगळीत फेकलं गेलं, ते स्वतः अडगळीत फेकले गेले. पण एक साधारणतः वर्षभरामध्ये पुन्हा ते सक्रिय झाले आणि माझी गृह निर्माण मंत्री असताना त्यांच्यावर काही आरोप झाले. पहिल्या खेपे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते अत्यंत महत्वाचे मंत्री सुद्धा होते. सुनील राणे हे आहेत बोरिवलीचे पहिल्यांदा झालेले आमदार आणि गोपाळ शेट्टी यांचा दबदबा कायम. पण पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली आणि ते निवडून आले आणि गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी कापली गेली. अनेक वर्षांपासून ते खासदार होते, महानगरपालिकेमध्ये सुद्धा होते, अत्यंत महत्वाचे नेते, सक्रिय असलेले, साऊथ इंडियन असून कर्नाटकी असून सुद्धा तिथे हिंदी भाषिक, गुजराती, मारवाडी बहुल प्रदेश मानला जातो. हा मतदार प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत, भाजपचे मतदार आहेत, तरी सुद्धा त्यांचं तिकीट नाकारलं गेलं. पण विधानसभेत सुद्धा गोपाळ शेट्टी होते आणि म्हणून विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न हा केला जातोय. सुनील राणे हे गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे होते, तसे ते वरळीचे. पण बोरिवलीला विनोद तावडे यांचं तिकीट 2019 साली कापलं गेलं. विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि बावनकुळे हे 3 महत्वाचे भाजपचे आमदार होते. आज घडीला विनोद तावडे कुठे आहेत? देशाच्या राजकारणात आहेत, भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील राजकारणामध्ये सक्रिय आणि राष्ट्रीय सरचिटणीस आहे. ज्यांचं तिकीट कापलं गेलं ते राष्ट्रीय राजकारणात भाजपचे सक्रिय झाले आणि त्यांचं तिकीट कापून, अत्यंत सिनियर नेत्यांचं तिकीट कापून विनोद तावडेंचं सुनील राणे या त्या तुलनेनं कनिष्ठ पातळीवरच्या एका नेत्याला उमेदवारी दिली गेली आणि भाजपचा तो हक्काचा मतदारसंघ असल्यामुळे लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी सुद्धा सुनील राणे तिथनं सहज जिंकून आले. ते मुंडेंच्या तालमीत तयार झालेले नेते. आता यात काही 4 महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसतात. राम कदम यांच्या जागी
कोण उमेदवार येणार माहित नाही, पण लोकसभेमध्ये मिहीर कोटेचा जेव्हा लोकसभेची निवडणूक लढले भाजपकडून, त्यावेळी घाटकोपर पश्चिममध्ये त्यांना मतं कमी मिळाले. त्याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसला. तमिल सेल्वम यांच्या जागी राजेश शिरवाडकर म्हणजे एक नव्या उमेदवाराला संधी भाजप देऊ पाहते. महानगरपालिकेचं राजकारण आतापर्यंत त्या करत राहिले. वर्सोवामध्ये भारती लवेकर यांच्या जागी संजय पांडे म्हणजे नवा चेहरा भाजप देऊ पाहते, कारण यांची टक्कर ही बेसिकली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी राहणार आहे. जी नावं मी तुम्हाला सांगतोय. पराग शहाच्या जागी जुन्या प्रकाश मेहता यांना तिकीट दिलं जाणार आहे, कारण घाटकोपरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील जिंकून आले होते आणि या घाटकोपर पूर्वनं महायुतीच्या उमेदवाराला दगा दिला होता. गोपाळ शेट्टी तसे जुने, पण सुनील राणे यांना पहिल्यांदा आमदारकी देऊन त्यांना आता तिकीट नाकारलं जाणार आहे. पण जो राग जुन्या नेत्यांमध्ये होता तो दूर करून या निवडणुकीमध्ये अत्यंत कमी मार्जिनचं मताधिक्य जिंकण्यामध्ये उमेदवारांचं असणार आहे. त्यावेळी प्रकाश मेहता, गोपाळ शेट्टी अशा जुन्या जाणत्या भाजप नेत्यांची नाराजी आणि त्यांचा फटका या निवडणुकीत पडू नये याची काळजी भाजपने घेतली आहे. पण हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की विद्यमान आमदारांचं तिकीट कापून ताज्या दमाच्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न हा भाजपनं केला आणि त्याचा फायदा झाला. तोच फायदा मुंबईत आणि महाराष्ट्रात विद्यमान आमदारांचं तिकीट कापून ते करणार अशी शक्यता जास्त आहे. दुसरं याच्यामध्ये आपण पाहिलं की जुन्या नव्यांना हे देताना राजेश शिरवाडकर तशा त्या आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष त्यांचे समर्थक मानले जातात, पण तसा त्यांचा परिचय बाकी महत्वाच्या नेत्यांना सुद्धा आहे. यात काही फडणवीस समर्थक त्यांना नव्या पद्धतीने तिकीट दिलं जाणार, जसं मी संजय पांडेचं नाव घेतलं. ते मुळात म्हणजे शिवसेनेला मात देण्याचा प्रयत्न मुंबईत होणार आहे, कारण मुंबईमध्ये एकूण 36 जागा आहे आणि या 36 जागा अत्यंत महत्वाच्या आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की काही ठिकाणी गुजराती बहुल मतदारसंघ आहे, म्हणजे घाटकोपर पूर्व, त्यानंतर बोरीवली, अशा काही हक्काच्या जागा या भाजपच्या आहेत. त्या जागी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेलाच उतरवण्यासाठी बाध्य केलं जाणार आहे, कारण तिथे जिंकण्याची शक्यता ही खूप कमी आहे. ते घेतील आणि कदाचित त्यातून भाजपचे उमेदवार हे जिंकून येतील अशी आशा भाजपच्या साठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप